जय गोमाता जय गोपाल मित्रांनो, ही समोरची जी वनस्पती आहे तिचंही आयुर्वेदामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. आता साधारण भेंडीसारखी दिसणारी ही वनस्पती आहे आणि ही भेंडीच आहे, पण जंगली भेंडी किंवा रानभेंडी आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर त्याला कस्तुरी भेंडी असं सुद्धा म्हटलं जातं आणि कस्तुरी भेंडीचा उल्लेख आयुर्वेदामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असतील. तर ह्या भेंडीची सुद्धा आपल्या गावरान भेंडीसारखी भाजी करतात. बऱ्याचशा आजारामध्ये ह्या भेंडीचं पंचांग वापरतात. आता पंचांग म्हणजे पान, फूल, फळ, खोड आणि मूळ हे पाचही अंगाचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. ताप, सर्दी, खोकला, मूतखडा अशा वेगवेगळ्या आजारात ह्या भेंडीचा औषध म्हणून वापर केला जातो. आणि रेग्युलर ह्या भेंडीच्या शेंगाची आपण भाजी करू शकतो. जून झाल्यानंतर तिच्या बियांची आमटीसुद्धा करू शकतो. पूर्वी लोक करत होते, अजूनसुद्धा बऱ्याचशा डोंगरदऱ्यात राहणारे लोक ह्या भेंडीचा अन्न म्हणून, भाजी म्हणून वापर करतात. ह्या भेंडीला साधारणतः पिवळी फुलं येतात. आणि पूर्वीच्या काळी गुऱ्हाळ घरात जिथं गूळ बनवला जायचा त्यावेळेस ऊसाचा रस ज्यावेळेस काहिलीत टाकला जायचा त्यावेळेस त्या रसात जी मळी तयार व्हायची ती मळी काढण्यासाठी ह्या भेंडीचा सुद्धा वापर केला जायचा. अशी बहुगुणी हे रानभेंडी आता दुर्मिळ झालेली आहे. पण जिथं कुणाला दिसेल आपल्या रानामध्ये तर ती उपटून न टाकता तशी ठेवली तर खूप आयुर्वेदिक फायदा आपल्याला मिळू शकतात. धन्यवाद.